सर्वांना नमस्कार. टीएम रियालिटी चेक या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज दोन विषयाच्या संदर्भामध्ये आपण बोलणार आहोत. वारंवार बोलतोच, पण त्याच्यावरती वारंवार विचारलं जातं आणि त्यामुळे मग आपल्याला ते पुन्हा रिवाईज करावं लागतं. मुळात आपण ह्या विषयासंदर्भात बोललेलो आहोत. मुळात दोन विषय आहेत. एक म्हणजे 2025 शिक्षक भरतीच्या बाबतीमध्ये पुढे काय होणार आहे एक, आणि दुसरी गोष्ट पेसा भरतीच्या संदर्भामध्ये काय हालचाल झालेली आहे की नाही, फाईलच्या संदर्भामध्ये वारंवार विचारलं जातं आणि काही अफवा आहेत. त्या अफवांच्या बाबतीमध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, पहिला विषय हा आहे की 2025 ची शिक्षक भरती आता 2026 चालू आहे. मध्यंतरी शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाचा आला आणि त्यांनी म्हटलं की 31 मे 2026 पर्यंतची पदं ही कन्सिडर करायची आहेत भरतीमध्ये. मग त्याची पुढची प्रोसिजर काय होणार आहे? मित्रांनो, पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. आता पुढे काय होतं, मागे आपण बोललो होतो की यामध्ये आता संच मान्यता ह्या ऍटलिस्ट सगळ्या झालेल्या आहेत. त्यानंतर HM लॉगिनला त्या आलेल्या आहेत, म्हणजे ऍज अ संच मान्यतेचं काम झालेलं आहे. आता या काही काळामध्ये बदली प्रक्रिया राबवली जाणार आहे. संच मान्यतेमध्ये अतिरिक्त शिक्षक जे झालेले आहेत त्यांचं समायोजन होणार आहे. सगळ्या गोष्टी पेंडिंग आहेत, त्या काही जिल्हा परिषदांमध्ये सुरू आहेत. बदली प्रक्रिया ही अजून त्या ठिकाणी प्रोसिजर मध्ये आहे. ह्या दोन गोष्टी होतील आणि मग 31 मे म्हणजे मे एंडिंग पर्यंतची पदं ही कन्सिडर केली जाणार आहे. म्हणजे एक तर सुरुवातीला बदल्या होणं गरजेचं आहे, कारण त्या बदल्या ज्या जिल्हा अंतर्गत आहेत, जिल्हा बाहेर ज्या बदल्या आहेत त्या या ठिकाणी होत आहेत. त्यामुळे बाय डिफॉल्ट रायगड जिल्हा परिषदेमधून बीड जिल्हा परिषदेमध्ये किती शिक्षक गेले किंवा बीड जिल्हा परिषद मधून रायगड जिल्हा परिषद मध्ये किती शिक्षक आले आणि मग त्याचा रेशो आणि मग मे एंडिंग पर्यंतची पदं कन्सिडर करून पवित्र पोर्टलला त्या ठिकाणी 80% पदांच्या जाहिराती नोंदवल्या जाणार आहे. म्हणजे सुरुवातीला संच मान्यता अतिरिक्त शिक्षक किती हे, आणि त्यानंतर त्यांचं समायोजन, अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन, नंतर मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत. जे बदली प्रक्रिया आहे ती बदली प्रक्रिया होईल आणि मग त्या ठिकाणी बिंदू नामवली म्हणजे अर्थात रोस्टर त्या ठिकाणी चेकिंग होणार आहे आणि रोस्टर चेकिंग झाल्यानंतर मग 80% पदभरतीमध्ये जेवढ्या जागा आहेत त्याच्या 80% पदांच्या जाहिराती या जिल्हा परिषद, कटक मंडळ, महानगरपालिका, नगर परिषदा आणि संस्था या पद्धतीने त्या ठिकाणी जाहिराती येतील. आणि जाहिराती आल्यानंतर आपल्याला आत्ताच मागे एक शासन निर्णय आला होता. मागच्या भरतीपर्यंत अमर्याद प्रेफरन्स दिले जात होते, तेवढा अधिकार उमेदवारांना होता. पण आता शासन निर्णय काढला आणि त्यामध्ये मर्यादा घातली. फक्त 50 त्या ठिकाणी प्रेफरन्स देता येतील आणि मग 50 प्रेफरन्स मध्ये मग परत कसोटी लागेल. त्या ठिकाणी जिल्हा परिषदांचे किती द्यायचे, संस्थांचे किती द्यायचे, कारण तिथं मर्यादा आणली गेली. ठीक आहे, त्या मर्यादेबद्दल काही संघटना असतील, आमदार महोदय असतील, यांच्या मार्फत पत्रव्यवहार सुरू आहेत. त्यावरती काहीतरी त्या ठिकाणी उपाय शोधला जाईल. मुळात आपण बघतोय की पवित्र पोर्टलला जाहिराती येतील. जाहिराती आल्यानंतर मग तुम्हाला प्रेफरन्स दिले जातील. प्रेफरन्स तुम्ही द्यायचे आहेत आणि मग प्रेफरन्स दिल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला कुठल्या प्रेफरन्सला तुमचं चॉईस झालेलं आहे किंवा सिलेक्शन झालेलं आहे हे तुमच्या लॉगिनला कळेल. म्हणजे याला हे लगेच होईल का, तर ही लगेच होणारी प्रोसिजर नाहीये. थोडासा कालावधी जाईल. एवढा कालावधी नाहीये की जेवढा तुम्ही आता विचार करताय तेवढं होणार नाहीये. मागे बघा, त्या ठिकाणी प्रोसिजर ही एकदा पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन झालं हे काय होतंय, ही प्रोसिजर लेंदी प्रोसिजर आहे. म्हणजे मुळात पहिल्यांदा बिंदू नामावल्या रोस्टर चेकिंग व्हायला पाहिजे, रिक्त जागा ऍटलिस्ट कळल्या पाहिजे आणि मग या ठिकाणी ती भरती प्रक्रिया पुढे सरकायला हवी होती. पण
तसं होत नाही. सुरुवातीला स्टेट परीक्षा घेऊन ठेवली जाते, मग उमेदवारांची मागणी होते सुरू की आमचं आता पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करा. बिंदू नामावलीचं ठिकाणं नसतं, संच मान्यतेचं ठिकाणं नसतं. मग उमेदवारांचा भडका उडायला नको, मग त्यांना पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन सुरू करून द्या, म्हणजे त्यांचं समाधान. आणि हे सगळ्या गोष्टी होत राहतात मित्रांनो. म्हणजे आपल्याला तुकडे तुकडे टाकले जातात की यांचा रोष नको, मग या पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन. आणि मग आपणच पाठपुरावा करतो, किमान आपल्यालाच लागायचं असतं. ही जी प्रोसिजर असते, या प्रोसिजर नंतर मग बंधू नामावल्या सुद्धा आपल्याला चेकिंग करण्यासाठी मग आपल्यालाच पाठपुरावा करावा लागतो. जिल्हा परिषदेकडे जावं लागतं, निवेदनं द्यावी लागतात, संस्थांकडे निवेदनं द्यावी लागतात. तुम्ही पवित्र पोर्टलला त्या ठिकाणी जाहिरात देण्यासाठी बिंदू नामावली तपासा. म्हणजे प्रशासनिक ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी लेंदी होतात, म्हणजे त्याला विलंब लागतो आणि मग त्या ठिकाणी आपल्यालाच पाठपुरावा करावा लागतो. तर यावरती प्रत्येक वेळेस बोललं जातं की मागच्या पवित्र पोर्टल किंवा मागच्या पवित्र पोर्टलच्या भरतीमध्ये ज्या काही त्रुटी होत्या त्या नवीन भरतीमध्ये त्या कमी केल्या जातील वगैरे, बऱ्याचशा होत नाही. आणि आपली मूळ त्या ठिकाणी आपला थॉट्स हा की तुम्ही अशा पद्धतीने भरती करा की तुमच्याकडे आज ऍज इट इज तुमच्याकडे रिक्त जागा किती आहेत, त्यानंतर बिंदू नामावली तपासलेली असली पाहिजे. आणि मग तुम्ही टेट परीक्षा घ्या. टेट परीक्षा घेतल्यानंतर लगेच तुम्ही त्या ठिकाणी पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन सुरू करा. आणि रजिस्ट्रेशन सुरू केल्यानंतर बिंदू नामावली ऑलरेडी चेकिंग झालेली असल्यामुळे लगेच पवित्र पोर्टलला ऍड येतील, जाहिरात येतील. प्रेफरन्स म्हणजे हा 2 महिन्याच्या आत तुमचं सिलेक्शन वगैरे होणारी प्रोसिजर आहे. पण आपल्याकडे उलट होते, पहिलं टेट परीक्षा घेतली जाते, मग उमेदवारच मागणी करतात की आम्हाला आता पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करायला द्या. मग उमेदवारच जाऊन त्या ठिकाणी तुम्ही बिंदू नामावली चेकिंग करा. म्हणजे उमेदवारांना कसं खेळवलं जातं या भरती प्रक्रियेमध्ये हे आपल्याला सर्व परी माहिती आहे. तर ही प्रोसिजर होणार आहे. म्हणजे सुरुवातीला संच मान्यता झालेल्या आहेत, त्यामध्ये अतिरिक्त शिक्षक, मग बदली प्रक्रिया झाल्यानंतर मग त्या ठिकाणी रोस्टर तपासली जातील. रोस्टर तपासल्या गेल्यानंतर मग त्या ठिकाणी एकंदरीत सगळ्या गोष्टी पवित्र पोर्टलला जाहिराती अपलोड होतील. जाहिराती अपलोड झाल्यानंतर मग पुन्हा कोणीतरी म्हणेल काही संस्था राहिलेल्या आहेत, पुन्हा जास्त पदे येण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ द्या. ह्या सगळ्या गोष्टी होत राहतील. मग ते झाल्यानंतर मग प्रेफरन्स लॉक केल्यानंतर मग त्या ठिकाणी सिलेक्शन प्रोसिजर. सिलेक्शन तुमचं झालं की मग त्या ठिकाणी प्रत्येक जिल्हा परिषदेला, म्हणजे ज्या जिल्हा परिषदेला तुमचं सिलेक्शन झालेलं असेल ते लोक तुम्हाला मेलला कळवणार, या दिवशी तुम्ही त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला या. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर मग तुम्हाला समुपदेशनला त्यानंतर टाइम टेबल देऊन बोलवलं जाईल. आणि मग समुपदेशन झालं की मग तुम्ही त्या शाळेवरती हजर होता. ही प्रोसिजर आहे. म्हणजे तुम्हाला एवढ्या सगळ्या प्रोसिजर मधून जावं लागणार आहे. ठीक आहे, याला वेळ लागणार नाही एवढा. यावर्षी 100% तुमची या ठिकाणी कुठल्या ना कुठल्या जिल्हा परिषदेला त्या ठिकाणी तुमचं सिलेक्शन होईल. आता मग परत विचारलं जातं की मग कॅटेगरीनुसार किती मेरिट वगैरे येईल. तुम्ही थोडा अंदाज बांधा की 2022-23च्या भरतीमध्ये 80% जागा भरल्या होत्या. मॅक्झिमम मला वाटतं 21,000च्या आसपास सगळ्या मिळून जागा भरल्या होत्या असं बोललं जातं. आणि मग त्यामध्ये त्या कॅटेगरीचं मेरिट आलं होतं. त्याचा थोडासा प्रत्येक कॅटेगरी मध्ये तुम्ही अभ्यास करा आणि मग त्या ठिकाणी स्वतःच अंदाज बांधा की आपण इथपर्यंत पोहोचू शकतो. सो ही गोष्ट आहे पहिल्या आपल्या विषयाशी निगडीत. थोडक्यात तुम्हाला माहिती दिली. ही प्रोसिजर लवकर होण्यासाठी आपल्यालाच पाठपुरावा करावा लागणार आहे. दुसरी गोष्ट की आपला विषय या व्हिडिओचा पेसा भरतीचा बहुचर्चित असलेला विषय म्हणजे पेसा भरती. पेसा भरतीची फाईल आपण ह्यावरती बोललेलं आहे वारंवार. पेसा भरतीची फाईल मित्रांनो, सुप्रीम कोर्टाचं 50% पदभरतीचे तात्पुरते आदेश आल्यानंतर सामान्य प्रशासन विभागाने त्याच्यावर फाईल बनवलेली आहे. ती फाईल त्या ठिकाणी स्टेप बाय स्टेप म्हणजे फायनान्स मधून सुद्धा गेलेली आहे. आता ती फाईल सीएमओ कार्यालयामध्ये आहे. सीएमओ कार्यालयातल्या एक लेडी त्या ठिकाणी सेक्रेटरी आहेत, त्यांच्याकडे मला वाटतं आहे. मी माहिती काढली त्या
पर्यंत आम्ही जी माहिती काढली त्याप्रमाणे तुम्हाला सांगतोय. आणि मग त्या मुख्यमंत्र्यांची त्या ठिकाणी वेळ बघून आणि त्या स्वतः त्यांना ब्रीफिंग करणार आणि मग त्याच्यावरती 50% मार्ग मोकळा होणार. आणि मग एकतर बाय डिफॉल्ट सीएम साहेबांची सही झाल्यानंतर जीएडी मध्ये फाईल जाईल किंवा मग सीएम साहेबांची सही झाल्यानंतर पुन्हा त्या सीएस कडे येऊन खाली जाईल. तर दोन पैकी एक होऊ शकतं. आणि मग त्यानंतर त्या ठिकाणी सामान्य प्रशासन विभाग त्यावरती निर्णय म्हणजे शासन निर्णय काढेल आणि मग शासन निर्णय काढल्यानंतर त्या ठिकाणी खालच्या लेवलला असे आदेश पाठवले. मग बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की मग आतापर्यंत का नाही होत. तर एक त्याच्यामध्ये अडथळा पण आहे की एक तर आता मध्यंतरी सीएमओ कार्यालयात बऱ्याच दिवसापासून फाईल असली तरी या राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचं अकाली निधन झालं आणि त्यामध्ये थोडस सध्या वातावरण वेगळं आहे. त्याचाही परिणाम त्या ठिकाणी होईल. पण ठीक आहे, त्या सगळ्या गोष्टीला आपण सामोरं जातोय. वाईट घडलं मुळात आणि त्या ठिकाणी आपण सगळ्यांनीच त्या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिलेली आहे. पुन्हा एकदा आपण दादांना त्या ठिकाणी आपल्या या डीएम रियालिटी चेक या परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली वाहूया. मित्रांनो, आता सध्या मी सांगितलं की पेसाची फाईल जी आहे ती दादांनी त्यांचं काम हयातीत असताना केलेलं आहे. दादांच्या विभागाने आपल्या फाईलला मंजुरी दिलेली आहे. एक जमीची बाजू आहे आणि आता सीएमओ कार्यालयात आहे, त्याच्यावरती सही होईल. पण सध्या निवडणुकीचं जे वारा आहे त्या निवडणुकीमध्ये पुणे जिल्हा परिषदेची त्या ठिकाणी निवडणूक लागलेली आहे आणि पुणे हा जिल्हा शेड्यूल एरियामध्ये येतो काही अंशतः आणि त्यामध्ये कदाचित त्याचाही एक प्रॉब्लेम होऊ शकतो माझ्या आकलनाप्रमाणे आणि त्यामुळे त्याचा परिणाम झालाय का हे बघणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे ऐकिवात असलेली गोष्ट ही पण आहे की सीएम साहेब पुणे जिल्हा परिषदेची निवडणुका लागल्यामुळेही थोडासा अडथळा आलेला आहे का बघावं लागेल. काही अफवा पसरल्या गेलेल्या आहेत, किंबहुना पसरवल्या गेलेल्या आहेत, मागे पसरवल्या गेल्या होत्या आणि मग त्याचे परिणाम ही झाले. पण ह्या अफवा जोपर्यंत पेसा भरतीचा निर्णय कायम होत नाही तोपर्यंत ह्या अफवा पसरल्या जाणारच आहेत. मुळात पेसा भरतीवरती अवलंबून असलेले जे उमेदवार आहेत ते पूर्ण पॅनिक सिच्युएशन मध्ये आहेत आणि त्यामुळे कोणीही काही सांगितलं की ते पटकन विश्वास ठेवतात आणि मग असंच झालं असेल असे ते गृहीत धरतात आणि मग एकमेकांना टोमणे मारायला सुरुवात करतात. ही वस्तुस्थिती आहे आणि ते होत राहणार. ते स्वीकारावंच लागतं. शेवटी जे हे करतात म्हणजे जे उमेदवार आहेत त्यांची सिच्युएशन बघता ह्या होत राहणाऱ्या गोष्टी. पण मुळात मित्रांनो, कोणी फाईल अडवून ठेवलेली आहे का किंवा कोणी हे करायला लावत नाहीये का, तर असं बिलकुल नाहीये. या गोष्टीला प्रोसिजर आहे. तुमच्यापर्यंत काही गोष्टी आल्यात अफवेमार्फत, त्या माझ्यापर्यंत पण आल्यात, पण त्या इथं ओपन प्लॅटफॉर्मवरती बोलणं मला काय वाटत नाही, बोलावं असं वाटत नाही. पण मुळात तसं झालं असेल नाही असेल मला त्याच्यात पडायचं नाहीये. कोण जे करतायत वगैरे कोणी करत असेल तर त्याच्यात मला नाही पडायचं. पण माझ्या आपल्या या डीएम रियालिटी चेक या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जी काही रिअल फॅक्ट आहे ती आपण सर्वांसमोर ठेवत असतो. कोणी विश्वास ठेवो किंवा न ठेवो, आपण आपली बाजू मांडत असतो. मुळात या गोष्टीला मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की या गोष्टीला प्रोसिजर आहे. सध्या सीएमओ कार्यालयामध्ये जरी फाईल असली तरी त्या स्टेप बाय स्टेप मग त्यामध्ये कक्ष अधिकारी, उपसचिव, सचिव आणि मग सीएमओ कार्यालयामध्ये सीएम साहेबांची सही, त्यांना ब्रीफिंग करणं, ह्या सही घेणं आणि मग परत खाली ह्या गोष्टीला थोडासा विलंब लागतो. लगेच एखादी फाईल काही मंजूर होत नाही. आपण पेसा शिक्षक भरतीची फाईल खूप फिरवलेली आहे. एक महिना, दीड महिना एका टेबलला होती. मग आपण आमदार महोदयांचे सहकार्य घेऊन ती फाईल कशी पुढे नेलं हे आपल्याला सर्वश्रुत आहे, माहिती आहे. आणि त्यामुळे एकीकडे तुमची भावना म्हणजे आपल्या सगळ्या पेशा क्षेत्रातल्या उमेदवारांची भावना ही लवकर होणं आणि एकीकडे ही प्रशासकीय प्रोसिजर, तर ह्यामध्ये सगळी कसोटी आहे. तुम्हाला वाटणं लवकर होणं ही स्वाभाविक इच्छा आहे. सगळ्यांना वाटतं की लवकर झालं पाहिजे. एकीकडे प्रोसिजर आहे, त्यामुळे होईल. 100% ही पदभरती होणार आहे. 50% जागा ह्या भरल्या जाणार आहेत. वारंवार मला बऱ्याच जणांच्या आता मध्यंतरी मेसेज पण आले.
त्याच्यामध्ये तलाठी आणि ग्रामसेवक की सर 50% पद कशी भरली जाणार आहे. तुम्ही मागे शक्यता वर्तवल्या होत्या. एकूण मंजूर पदांना 50% केलं तर त्या 50% मध्ये आता सध्या किती रिक्त जागा आहेत त्यानुसार पदभरती होईल किंवा आलेल्या जाहिरातीला 50-50 होईल. दुसरा पर्याय किंवा मग आता जी निव्वळ रिक्त पदं आहेत त्या निव्वळ रिक्त पदांना 50% पकडलं जाईल का? या 3 पर्यायांपैकी जो काही त्या फाईलमध्ये नेमकं काय पर्याय दिलेला आहे त्याप्रमाणे एकदा सीओ साहेबांची सही झाली त्या ठिकाणी पर्याय उपलब्ध होईल. त्या ठिकाणी सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय काढेल आणि मग त्यानुसार सगळी प्रोसिजर ही होणार आहे. त्यामुळे आता या गोष्टीचं उत्तर माझ्याकडे नाहीये की त्या फाईलमध्ये काय आहे. तो सगळा गोपनीयतेचा भाग असतो त्यामुळे कोणाला ते कळतही नाहीये की त्या 50% मध्ये नेमका कुठला पर्याय आहे. मी फक्त तुम्हाला माझ्या आकलनाप्रमाणे तुम्हाला तो पॉइंट व्ह्यू सांगितला की यापैकी काहीतरी होऊ शकतं. शेवटी 50% जागा कुठे ना कुठेतरी कन्सिडर कराव्या लागतील यापैकी आणि 50% जागा या होल्डवर म्हणजे ओपनला ठेवल्या जातील सध्या सुप्रीम कोर्टाच्या त्या यानुसार. तर मी फक्त या आपल्या दुसऱ्या मुद्द्याला अनुसरून एवढंच सांगतो की सीएमओ कार्यालयामध्ये फाईल आहे. एक लेडी सीएस आहेत त्यांच्याकडे फाईल आहे असं माझ्या माहितीनुसार मी तुम्हाला सांगतोय आणि मग त्या स्वतः सीएम साहेबांकडे फाईल घेऊन ब्रीफिंग करणार आहे आणि त्याच्यावरती सीएम साहेबांची सही घेणार आहे. हा एक मुद्दा आणि एकीकडे पुणे जिल्हा परिषदाची आचारसंहिता ह्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. त्यामुळे नेमकं बघूया याच्यावरती काय होऊ शकतं. भविष्यात एक गोड बातमी 100% होईल. त्यामध्ये 50% पदभरती होणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या 2 गोष्टीच बघितल्या ज्या महत्वपूर्ण अशा आहेत की 50% पदभरती पेसाची त्याची वस्तुस्थिती अजूनही ती फाईल तिथेच आहे. त्याच्यावर लवकरच सही होणं अपेक्षित आहे की होईल. दुसरी गोष्ट की 2025 ची जी शिक्षक भरती आहे त्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रोसिजर मधून आपल्याला जावं लागणार आहे ते आपण बघितलं. मोगम माहिती आहे. तुम्हाला ही माहिती असेल, काही जणांना माहिती नसेल, तुम्हाला आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. आपण थांबूया. जोहार, जय संविधान.